नमस्कार मैत्रिणींनो, मी फॅशन टेलर चॅनल. आज आपण कटोरी ब्लाउजचं स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे. सर्वप्रथम आपण उलट आणि सुलट बाजूने मार्क करून घ्यायचे आहे. आता सर्वप्रथम आपण अस्तर जॉईन करून घेऊ. ब्लाउज कडाने शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने. आता एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. याच पद्धतीने आपण दुसऱ्याही कटोरीला शिलाई मारून एक्स्ट्राचे कापड कट करून घेणार आहे. आता आपण कटोरीच्या साईडचा पार्ट आहे तो आधी शिलाई मारून घेऊया. कडाने शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने. या पद्धतीने सर्व बाजूनी कडाने शिलाई मारून झाले. आता एक्स्ट्राचे कापड आपण कट करून घेऊया. आता याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट रेडी करून घेऊया. आता आपण कटोरीला टक्स मारणार. त्यासाठी कटोरीला इथून 1.5 इंच एक्स्ट्राचं अंतर सोडेल एवढं फोल्ड करून घ्यायचं. खालच्या साईडने 1.5 इंच अंतर होईल इथे मार्क करून घ्यायचा आणि वरच्या साईडने 2.5 इंच जिथे येतात तिथे मार्क करून एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची या पद्धती. आता याच्यावरती आपण एक शिलाई मारून घेऊया. सर्वप्रथम आता ह्या कटोरीच्या इथला मधला भाग फोल्ड करायचा. मधोमध या पद्धतीने असं इक्वल अंतर राहिलं पाहिजे. एका साईडला कोणत्याही एका साईडला तुम्ही वरच्या साईडने जिथून आपली शिलाई आली आहे त्याच साईडने शिलाई मारायची आहे. हे बघ या पद्धतीने, जेणेकरून आपली फिनिशिंग ही व्यवस्थित येते. हे बघा पाठीमागची फिनिशिंग आपली व्यवस्थित आलेली आहे आणि पुढेही आपल्या कटोरीला छान असं शेप पण आलेला आहे. या पद्धतीने आपण दोन्ही याचा कटोरीचं टक्स मारून मी तुम्हाला दाखवते. हे बघा दोन्ही टक्स मारून रेडी केलेले आहेत. आता आपण साईडची पट्टी आहे ना ती जॉईन करून घेऊया. हे बघा या पद्धतीने या साईडला आणि ही या साईडला अशा पद्धतीने मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. सर्वप्रथम गळ्याच्या साईडने सुरुवात करायची. इथून एकमेकांना जॉईन होतील या पद्धतीने ठेवायचे आहे.
कोणतंही कापड खेचायचं नाही, हळूहळू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली कटोरीच व्यवस्थित बसून येते. या पद्धतीने आपली कटोरी जॉईन झालेली आहे. याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडने कटोरी जॉईन करून घेऊया. आता आपले हे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे. आता आपण ड्रेस पट्टीचा पार्ट कसं जॉईन करायचं हे तुम्हाला दाखवते. आता सरळ बाजूवरती मी सरळ बाजू ठेवून अस्तरची शिलाई मारून घेऊया खालच्या साईडने. दोन्ही हे एकमेकांना जॉईन करायचे आहेत व्यवस्थित असे. आता या साईडने ओपन करायचे आहेत आणि आपण दाब शिलाई अस्तरच्या साईड वरती मारायची आहे. मेन फॅब्रिक वरती आली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. आपण कडाने शिलाई मारायची आहे. आता हे या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि कडाने शिलाई मारून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचे कापड आपण कट करून घेऊया. हे बघा, हे ब्रेस पट्टी दोन्ही याची एकमेकांना सेट करून घ्यायचे. मी एक साइड बाजूला ठेवते आणि एक साइड तुम्हाला मी कशी जॉईन करायची हे दाखवते. सरळ बाजू आणि ही सरळ बाजू याच्यावरती आपण ही पलटी करणार आहे. थोडंसं अंतर या साईडला जास्त ठेवायचं आहे. पाव 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 इंच एवढं अंतर जास्त ठेवायचं आहे आणि आपण वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपले जे खालचे आहेत ना कटोरी जॉईन केलेलीची, त्याचं हे एका साईडला करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघ, आता ब्रेस पट्टीचा आकाराला इथून नख मारून घ्यायचा आहे. आता हे बघा, इथे आपल्याला एक्स्ट्राचं अंतर दिसत आहे, ते आपण एक्स्ट्रा झालेलं कट करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्रा वाढतं याच्यावरती काहीही इश्यू येत नाही किंवा फिटिंग मध्ये वगैरे प्रॉब्लेम येईल असं काहीही होत नाही. इथून एक आपण शिलाई मारून घेऊया. याच पद्धतीने आपण तोही ब्रेस पट्टीचा आकार जॉईन करून घेऊया. आता आपण हुक पट्टी आणि लेग पट्टी केलेली आहे आणि खांदा शोल्डर जॉईन केलेले आहे. आता आपण स्लीव्हजला जॉईन करून घेऊया. आता आपण ही पफ स्लीव्स तयार करून घेतली आहे. जर तुम्हाला पफ स्लीव्स येत नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, ती पफ स्लीव्स कशी तयार करायची हे पाहून घ्या. सर्वप्रथम आपण सेंटर पासून जॉईन करणार आहे. सेंटर पासून जॉईन करून घेणार आहे एका साईडने. आणि नंतर ना या साईडने जॉईन करताना आपण ब्लाउजला या पद्धतीने पलटी करायचं आहे. या पद्धतीने जॉईन करून घेऊया.
फिटिंग झालेली आहे. आता आपण फिटिंग करून घेऊया. सर्वप्रथम खालच्या साईडने सुरुवात करूया. आता आपण फिटिंग करून घेऊया. फिटिंगची शिलाई मारायची आहे.
आता आपली फिटिंग झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाउज शिवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.